त्रिशल बाबुराव होळे, राहणार मल्लिकार्जुन नगर। मी गेल्या जानेवारीमध्ये कसबे सोलापूर नूतन नगरमधील प्लॉट खरेदी केलं होतं। प्लॉट खरेदी झाल्यावर मी आपले सोमेश्वर पाटील म्हणून तलाठी आहेत, नोंदीसाठी त्यांच्याकडं दस्त आणि अर्ज दाखल केलो। मग त्यांनी 17 दिवसाची मला नोटीस दिली। नोटीसची मुदत संपल्यावर मी उताराची मागणी कशासाठी गेलो असता त्यांनी मला 7,000 रुपयाची मागणी केली। मी म्हटलं 7,000 कशासाठी लागतात? मग म्हटले नाही उतारा मिळणार नाही म्हटले। मी नंतर सर्कलकडे गेलो, सरकारने तर 8,000 रुपयाची मागणी केली। मग असं गेलं 2-4 दिवस गेले। 2-4 दिवसांनी परत काल मागणीसाठी गेलो असतो मी, नाही 8,000 रुपये दिलं तर उतारा मिळेल, नाही तर मिळणार नाही उतारा। माझं असंच काम पेंडिंग आहे सध्या। त्यासाठी मी मुख्यमंत्री टपाल कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार साहेबांकडे निवेदन केलेलं आहे। ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि दिवसाढवळ्या लोकांची गोरगरिबांची लूट करत आहेत आणि ह्यांनी दररोज 20-25 नोंदी होतात। एका नोंदीला 7-8 हजार रुपये पैसे घेतात, दररोज 1.5-2 लाखाचं कनेक्शन करतात, संध्याकाळी पैसे वाटून घेतात आणि पूर्ण भ्रष्टाचार करत आहेत तलाठी ऑफिस आणि सर्कल ऑफिसमध्ये। यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे, आंदोलन करणार आहे। मग माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर ते प्रशासन जबाबदार राहील। यासाठी त्यांच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।